आता पूर्णपणे खराब होते। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठलीही शेतकऱ्याच्या हिताची घोषणा या अधिवेशनामध्ये झाली नाही, मदतीची घोषणा झाली नाही, नव्हे तर यापूर्वी झालेल्या कुठल्याही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही, हेही आम्ही लक्षात आणून दिलं। त्याही संदर्भात सरकारने कोणताही निर्णय या ठिकाणी घोषित केला नाही। आटपून टाकायचं, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरही मंत्र्यांनी दिलेली नाहीत। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं असेल तर या अधिवेशनात एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो विषय आम्ही मांडला होता त्याही संदर्भात सरकार कन्फ्युज्ड आहे। कुठल्याही प्रकारे सरकारकडनं योग्य उत्तर त्याचं मिळत नाही। आज मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली, पण ती मांडत असताना आमचा त्यांना सवाल आहे, ते असं म्हणत होते काही लोक पसरवतात। आम्ही वारंवार सांगितलं की सत्ता पक्षातले मंत्रीच हे पसरवत आहेत आणि सत्ता पक्षातले मंत्रीच या ठिकाणी बोलतायत आणि त्यांचेच आमदार पत्रही देत आहेत। त्यामुळे आमचा सवाल आहे की अशा मंत्र्यांवर जे सरकारच्या विरुद्ध मोर्चे काढतायत, ओबीसी समाजात संभ्रम तयार करतायत आणि ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, अशा मंत्र्यांवर माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी कारवाई करणार का, असा आमचा स्पष्टपणे या ठिकाणी सवाल आहे। आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री उत्तराला उभे राहिले तर आम्हाला अपेक्षा होती की माननीय मुख्यमंत्री काही चार चांगल्या घोषणा करतील, काही समर्पक उत्तरं देतील, परंतु केवळ राजकीय टोलवाटोलवी याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातनं काहीच मिळालं नाही। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि सीबीआयच्या संदर्भात जे मत व्यक्त केलं, माझा प्रतिसवाल त्यांना आहे, महाराष्ट्र पोलिसांबद्दल जर कोणी बोललं तर तो महाराष्ट्रद्रोह होतो आणि मग देशाच्या पोलिसांबद्दल अशा प्रकारे बोललं मग तो कुठला द्रोह आहे, असा माझा सवाल आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे, संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी काही मर्यादा पाळायच्या असतात। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते भाषण करू शकतात, त्यांनी केलं होतं की पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, पण महाराष्ट्राचे ते तसंही करू नये, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे मी विचारू इच्छितो की तुम्ही सीबीआय आणि ईडीवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतात का। आणि म्हणून मला असं वाटतं की जे मुद्दे आम्ही उपस्थित केले त्याला उत्तर ते देऊ शकले नाही। अर्णव गोस्वामी आणि कंगना रनावतच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो मी वाचून दाखवला तर इतका झोंबला आणि त्याच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर हे सरकार देऊ शकलं नाही। याचं कारण त्या न्याय निर्णयामध्ये स्पष्टपणे सरकार कशा प्रकारे सत्ता डोक्यात गेल्यानंतर वागतं अशा प्रकारचंच अतिशय स्पष्टपणे दिसून राहिलेलं आहे। मेट्रो कारशेडच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की याच्यावर राजकारण होऊ नये, हा आपला सगळ्यांचा मिळून प्रोजेक्ट आहे। ते हे का विसरले की या प्रोजेक्टचं 90% काम पूर्ण झालं आहे, मेट्रो कारशेड करता सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। असं असताना आणि तुमच्याही सौनिक कमिटीने मेट्रो कारशेड आरेमध्येच केलं पाहिजे, कांजूरमार्गला करणं योग्य नाही असा अहवाल दिला असताना ते मेट्रो कारशेड आम्ही कांजूरमार्गला घेऊन जाऊ अशा प्रकारचा निर्णय घेत असताना मग आता मुंबईचे प्रकल्प कोण अडवत आहे, कोणामुळे त्याला वेळ होतोय, हाही सवाल आमच्या समोर आहे। कारण सौनिक कमिटीच म्हणते की कांजूरमार्गला एकतर जमीन मिळणार नाही आणि मिळाली तर ती मिळाल्यापासून 4 वर्ष लागतील आणि या ठिकाणी मात्र 2021 साली मेट्रो मिळू शकते असं त्यांनी तयार केलेली कमिटी, ज्यात सेक्रेटरीजही आहेत आणि वनविभागाचे लोकही आहेत, ही म्हणत असताना हा अट्टहास का। आणि काल ते न्यायालयामध्ये क्लिअर आलाय, उद्या न्यायालयाचा निर्णय देखील येणार आहे। मला असं वाटतं की हा अट्टहास सोडला पाहिजे आणि 80% काम पूर्ण झालं, 90% काम पूर्ण झाल्यानंतर टनेलिंगचं आता तात्काळ 2021 साली मुंबईच्या जनतेची मेट्रो ही मुंबईच्या जनतेला दिली पाहिजे असं आमचं मत आहे।
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कोल्हापुरातून केली. कोल्हापुरात भाजपचेच कार्यकर्ते म्हणतात की विधान परिषदेमध्ये पराभव झाल्यानंतर दादांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी. असं आहे की एक तर हे कोण कार्यकर्ते आहेत हे मला माहिती नाही, ते कुठल्या लेवलचे आहेत हेही मला माहित नाही, पण चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला. 105 आमदार आमचे निवडून आले. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली त्या काळात झालेल्या महानगरपालिकेच्या काही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं. त्यामुळे एखादी निवडणूक हरल्यानंतर अशा प्रकारे जे बोलत असतील ते बेशिस्त करतायत. कुठलं तरी इंटेन्शन त्यांचं योग्य आहे असं मला वाटत नाही. तथापि चंद्रकांत दादा आणि मी त्यांचं म्हणणं देखील समजून आंदोलन सुरू आहेत, काही आमदारांनी देखील आंदोलन केले, पण जे ती आंदोलन जिथे दाबण्यात आल्याचा आरोप वारंवार झाला. मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज तुम्ही आझाद मैदानात तिथं देखील गेला होता. हजारो महिला त्या ठिकाणी बसल्या आहेत. कोविड काळ आहे. हे सगळं कसं बघताय तुम्ही? खरंच बघा, कोळी समाजाच्या आंदोलनात मी गेलो तर त्या ठिकाणी मला तिथल्या महिलांनी नोटिसेस दाखवल्या. रात्री 11 वाजता महिलांना पोलिसांनी नोटिसेस दिल्या की आंदोलनाला जायचं नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं की कसं गावोगावी आमचे समन्वयक अटकेत केले आहेत, त्यांना थांबवलेलं आहे, त्यांना येऊ दिलं जात नाही, टोलवर आमची गाडी अडवली जाते आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे आमच्यावर कारवाई चालली आहे. त्यामुळे एकूणच आम्ही जी सातत्याने म्हणतोय की अघोषित आणीबाणी या ठिकाणी चाललेली आहे हे त्याचंच द्योतक आहे. त्याच्याबद्दल कुठेही उत्तर हे माननीय मुख्यमंत्री देऊ शकलेले नाहीत. कशा करता इथे आंदोलनं करण्यावर बंदी काय? आम्ही अनेक आंदोलनं सहन केली, चर्चा केली, मार्ग काढला. आज आंदोलनच करू नका, सरकार विरुद्ध बोलू नका, सरकार विरुद्ध लिहू नका, सरकार विरुद्ध समाज माध्यमात जाऊ नका. म्हणूनच मी आज त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की अर्णव गोस्वामी किंवा कंगना रनौत यांच्या स्टेटमेंटशी आम्ही सहमत नाही. तथापि त्यांच्यावर कारवाई करण्याकरता कायदे आहेत, त्या कायद्यांनी तुम्ही करत नाही, डिफेमेशन करत नाही. तुम्ही म्हणता आमच्याबद्दल बोललात ना, तुमचं घर तोडू, जुन्या केसेस काढून तुम्हाला जेलमध्ये टाकू. आणि म्हणून मी सांगितलं हे लोकशाहीत चालत नाही, हे ठोकशाहीत चालते, तानाशाहीत चालते, पाकिस्तानात चालतं. इथे कायद्याचं राज्य आहे, इथे कायद्यानेच झालं पाहिजे. तुम्हाला जर ग्रीव्हियन्स आहे तर त्याच्याकरता कायदा आहे, पण तुम्ही जर आमच्या विरुद्ध बोललात तर तुमचं घर येऊन तोडून टाकू, तुम्हाला आम्ही धमक्या देऊ, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, हे या देशात चालत नाही, या राज्यात चालत नाही. शक्ति बिल का जो ड्राफ्ट है जिसके ऊपर ज्यादा डिस्कशन नहीं हुआ वो जॉइंट सिलेक्ट कमेटी के पास जाए और उसके बाद तो क्या सरकार ने वो भेजा है, क्या उसके ऊपर? जी, सरकार ने शक्ति बिल के ऊपर जॉइंट सिलेक्ट कमेटी तैयार की है और हम ये मानते हैं कि ये बहुत महत्वपूर्ण कदम है और इसलिए इसको बहुत सोचे समझे तरीके से करना चाहिए. इसके ऊपर बहुत बड़े पैमाने पर चर्चा होनी चाहिए. अब हमारी मांग को सरकार ने माना है और जॉइंट सिलेक्ट कमेटी की ओर उसको भेजा है. हम जरूर जॉइंट सिलेक्ट कमेटी में अपनी बात को रखेंगे और एक पुरजोर, एक अच्छा कानून तैयार हो, ये हम प्रयास करेंगे. आपने कहा कि जिस तरीके से कंगना रनौत या दूसरे तमाम सारे लोग जो सरकार के विरोध बोलते हैं उनका घर तोड़ दिया जाता है, पाकिस्तान जैसी राजनीति यहाँ हो रही है. देखिए, मैंने बहुत स्पष्ट शब्दों में कहा है कि ये भारत है, यहाँ लोकतंत्र है. लोकतंत्र में आपके खिलाफ कोई बोलता है और आपको अगर लगता है कि वो गलत है तो आपके पास कानून है, आप डिफेमेशन कर सकते हैं, आप अलग अलग कानून में उनके खिलाफ कंप्लेंट कर सकते हैं. लेकिन कोई मेरे खिलाफ बोलेगा तो उसका घर जाकर तोड़ देंगे, कोई मेरे खिलाफ बोलेगा तो हम उसको जेल में डाल देंगे. इस प्रकार की चीजें भारत के लोकतंत्र में नहीं होती और इसलिए मैंने याद दिलाया ये भारत है, पाकिस्तान नहीं है. ऐसी चीजें पाकिस्तान में हो सकती है, वहां लोकतंत्र नहीं है. यहाँ लोकतंत्र है, कानून का राज है. कानून के राज में जो राज्यकर्ता होते हैं उनको कानूनन ही हर चीज करनी चाहिए. कानून से बाहर जाकर करोगे तो सुप्रीम कोर्ट से या हाई कोर्ट से फिर इस प्रकार से लताड़ा जाएगा. सीएम ने अपनी रिप्लाई में कहा है कि वो पुराने मंदिरों का संवर्धन करेंगे जिससे लोगों को पता चलेगा कि उन्होंने हिंदुत्व अब तक नहीं छोड़ा. देखिए, ये भी एक बड़ी ही आश्चर्य की बात है कि अब हमारे मुख्यमंत्री जी को और शिवसेना को बार बार ये बताना पड़ता है कि हमने हिंदुत्व नहीं छोड़ा और उसके लिए योजना भी लानी पड़ती है कि पुराने मंदिरों का संवर्धन करेंगे. जरूर करना चाहिए, उसकी कई योजना ऑलरेडी चल रही है, एक और योजना आप जरूर तैयार कीजिए.
और जो एक्चुअल पुराने मंदिर है वो तो एएसआई के पास है, उसका संवर्धन तो आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कर रहा है। उसमें आप कुछ और करना चाहते हैं, अच्छी बात है, लेकिन चूंकि अब लोगों के मन में ये शंका तैयार हो गई और लोगों का यकीन हो गया कि शिवसेना ने हिंदुत्व को छोड़ दिया है, इसलिए हम हिंदुत्ववादी है बताने के लिए उनको बार बार बोलना पड़ता है, ये बड़े आश्चर्य की बात है। खरं म्हणजे ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की आता माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगावं लागतं की शिवसेना हिंदुत्ववादी आहे, कारण लोकांना गेल्या वर्षभरातला जो काही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकार आणि शिवसेनेचा कारभार राहिला आहे त्यातनं त्यांनी हिंदुत्व वेशीवर टांगलं आहे, सोडलेलं आहे, अशा प्रकारचं लोकांच्या मनामध्ये स्पष्ट झालेलं आहे। ज्या प्रकारे सावरकरांच्या संदर्भात बोटचेपी भूमिका त्यांनी घेतली, ज्या प्रकारे वेगवेगळ्या इश्यूजवर हिंदुत्व पूर्णपणे त्यांनी सोडून दिलं, त्यामुळे आज त्यांना योजना आणावी लागते आहे जुन्या मंदिराचं संवर्धन करण्याची आणि सांगावं लागतं बघा आम्ही जुन्या मंदिराचं संवर्धन करतोय, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असं मुख्यमंत्री सांग। खरं म्हणजे जे प्राचीन मंदिर आहे ते एएसआय कडे आहे, त्याचं संवर्धन एएसआयच करणार आहे, पण तथापि ते जर करणार असतील त्यात हातभार लावणार असतील स्वागत आहे, अशी योजना चांगलीच आहे। पण हे आश्चर्य आहे की आता शिवसेनेला आपलं हिंदुत्व दाखवण्याकरता योजना तयार करावी लागते। हिवाळी अधिवेशन रद्द झाले आणि त्या पार्श्वभूमीवर आरोप केला जातोय की दिल्लीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन रद्द करायचं आणि महाराष्ट्रात तुम्ही जास्त दिवस अधिवेशन घ्या असं म्हणायचं, असं टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली, त्याच्यावर काय? असं आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मी विचारू इच्छितो की मागच्या वेळी जेव्हा आपण 2 दिवसात अधिवेशन संपवलं त्यावेळेस त्यांनी अनेक दिवस पूर्ण अधिवेशन केलं, पण आज दुर्दैवाने दिल्लीची स्थिती वाईट आहे, मुंबईची नाही आहे। जेवढी आज दिल्लीची स्थिती वाईट आहे, जेवढ्या केसेस दिल्लीत होत आहेत तिथे एवढ्या केसेस होत असल्यामुळे तिथे इथे तेवढ्या केसेस नाहीत। तुम्ही तर रोज सांगता ना, आजही सांगितलं आमचं पॅटर्न WHO स्वीकारलं, म्हणजे WHO बद्दल राऊत साहेब वेगळंच बोलले, ते काय बोलले आपल्याला माहिती आहे, पण मुख्यमंत्री म्हणाले की आमचं पॅटर्न WHO, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना राऊत साहेबांनी समजून सांगावं लागेल की WHO काय आहे। पण असं म्हणताना मग अधिवेशन का नाही घेत? आणि माझा दुसरा सवाल आहे, तुम्ही इलेक्शन करता, त्याच्यामध्ये सगळे पक्ष त्या निवडणुकांमध्ये मेळावे करता, त्याच्या रॅल्या करता, त्याच्या सभा करता, अधिवेशन का नाही? देखिए ये बहुत दुर्दैवी है, संवैधानिक पदों पर बैठे हुए व्यक्ति इस प्रकार से संवैधानिक संस्थाओं के बारे में बोले, ये बिल्कुल गलत है। वो जब शिवसेना के प्रमुख के रूप में बोलते हैं तो तब भी नहीं बोलना चाहिए, पर बोल सकते हैं। उन्होंने इससे पहले कहा है कि मुंबई पुलिस जो है वो बर्तन मांजने के लायक है, इस प्रकार का उनका वक्तव्य हम सबने सुना है, लेकिन अब तो संवैधानिक पद पर है, अब ऐसी बात करना उनको शोभा नहीं देता। और जब मुंबई पुलिस के खिलाफ कोई बोलता है तो ये सारे लोग उठकर कहते हैं कि महाराष्ट्र द्रोह है। देश की पुलिस है, सीबीआई कौन है? देश की पुलिस है, महाराष्ट्र के लोग भी उसमें है, महाराष्ट्र के आईपीएस ऑफिसर सीबीआई में। तो फिर सीबीआई और ईडी के बारे में जब ऐसी बातें कही जाती है तो अगर महाराष्ट्र पुलिस के बारे में कहना महाराष्ट्र द्रोह है तो देश की पुलिस के बारे में कहना कौन सा द्रोह है? इसका जवाब उन्होंने देना चाहिए। मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण जर बघितलं तरी त्याचा आवाका जर बघितला तर देशातल्या शेतकऱ्यांबद्दल किंवा आंदोलकांबद्दल ते बोलतायत, पण राज्यातल्या आंदोलनाकडे किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होते, वाटत नाही। या सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की यांना आता आपलं तोंड कुठे लपवायचं शेतकरी कायद्यांच्या संदर्भात असा प्रॉब्लेम आहे। याचं कारण अध्यादेश आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने आदेश काढला की हे तिन्ही कायदे शेतकरी हिताचे आहेत, ते लागू करा। त्याच्यानंतर मग राजकारण सुरू झाल्यानंतर तो आदेश त्यांनी परत घेतला, आणि एवढंच नाही तर जे कायदे केंद्राने तयार केलेत ते महाराष्ट्रात लागूच आहेत। उलट मी आज बाळासाहेब थोरातांचं ऐकलं, वेळ त्या ठिकाणी आम्हाला मिळाला नाही म्हणून उत्तर देऊ शकलो नाही। महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये रिझोल्युशन मेकॅनिझमच नाहीये, केंद्राच्या कायद्यात रिझोल्युशन मेकॅनिझम आहे, कारण तो आता तयार झालेला कायदा आहे। आणि म्हणून केवळ बेगडी राजकारण या शेतकऱ्यांच्या बिलावर हे करतात, पण हे करत असताना आमची अपेक्षा हीच होती की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोकणातला असो, विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो, उत्तर महाराष्ट्रातला असो की पश्चिम महाराष्ट्रातला असो, हा सगळा शेतकरी आज अडचणीत आहे, या संदर्भात 2 शब्द तरी बोलतील
एक शब्दही ते बोललेले नाही. शेतकऱ्यांविषयी चर्चा झाली, पुरवण्या मागण्यांवरती चर्चा झाली. मात्र जे वीज ग्राहक आहेत त्यांना सवलत देणार सरकारने पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं. विरोधी पक्ष सुद्धा यासाठी आक्रमक होता. मात्र त्या संदर्भात जे ग्राहक आहेत त्यांना कोणतीही सवलत मिळणार नाही. आज मी एवढं मोठं माननीय आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारकडे राज्यभरातल्या फॉल्टी बिल्सचं एक पूर्ण पुस्तक हे मी आज विधानसभेत दिलेलं आहे की ज्याला 300चं बिल होतं त्याला 36,000चं बिल आहे. असे बिलं पूर्ण राज्यभरातनं आम्ही त्या ठिकाणी तयार करून आणले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी पहिल्यांदा तर घोषणा करून टाकली, मग सांगितलं की अजितदादा ऐकत नाही, अजितदादा म्हणाले माझा संबंध नाही, मग सांगितलं मुख्यमंत्र्यांकडे 8 वेळा फाईल केली ते मान्य करत नाही, मग त्याच्यावर काहीतरी आपले अशोक चव्हाण साहेब बोलले, मग त्याच्यावर काहीतरी आमचे अजून दुसरे मंत्री त्या ठिकाणी बोलले. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही जेव्हा म्हणता सवलत देतो ती तर देत नाही, पण तुम्ही हे सांगता की तुम्ही वीज वापरली आहे तर